शुभम भवतु। बरी आहेस ना बाळा? मी बरी आहे बुवा आजोबा। अहो मी ना विनू भाऊजींना घाबरवण्यासाठी सोंग घेतलं होतं आणि ना ते त्यांना खरंच वाटलं म्हणून ते त्यांनी आऊंना सांगितलं। अहो मी गंमत केली होती। पण सखू मग तू निरोप का पाठवलास? अहो मला ना तुम्हाला भेटायची खूप इच्छा होत होती म्हणून नदीवर ते भेटले, ते मारुती काका भेटले, त्यांच्या बरोबर निरोप धाडला। अरे काय चाललंय ही? क्षणात ही खरी वाटते, क्षणात खोटी आणि क्षणात खरंच खुळी। मी कणव येऊन धावून जातो तर मला तोंड गशी पाडायचा जणू वेडाच उचलला हिने। मी असं करायला नको होतं सासू काकू, मला क्षमा करा। मी तुमच्यासारखी पट्टी बांधून गंमत नव्हती करायला पाहिजे। आणि यमुनावंच मी तुम्हाला सांगितलं की माझा हात दुखतोय। तर काय बोलावं हेच कळत नाहीये। आधी मला पण नक्कलच वाटली होती, मग विनू म्हणाला नदीवर पडल्यामुळे खरंच लागले, म्हणून मी मगाशी बोलायला गेलो तेव्हा तिचा हात दुखतच होता, डोकं पण दुखत होतं आणि आता जे काय म्हणते त्याने माझी मती गुंग झाली। काय खरं काय खोटं काहीच कळेनासं झालं। वैद्य आजोबा तुम्ही अनुभवी आहात आणि हिला लहानपणापासून ओळखता, आता तुम्हीच सांगा ही खरं बोलते की खोटं बोलते? नाही हो, मला खरंच खोटं बोलायचं नाहीये, मला खूप दुखतंय। पण मी कशी सांगू? सासूबाईंनी मला तुमची शपथ घातली, आता तुम्हीच सांगा। एवढा काही गहन प्रश्न नाहीये तो। अरे जाऊ दे रे दिगू। शास्त्री बुवा तुम्ही नका काळजी करू। हो सखू आणि बिनू लहानच आहेत अजून, खेळात खेळात चालायचंच। अगं पण एक दिवस खरंच लांडगा आला रे आला होईल ना? हिला खरंच बरं नसलं आणि आपण खेळ समजलो तर? ते आपण आपलं नंतर बघूया ना। पण शास्त्री बुवांना अरे त्यांच्याकडे बघ, सखूने गंमत केल्यामुळे उगाच त्यांना हेलपाटा पडला ना, त्यांचंच वाईट वाटतंय रे मला। क्षमा करा वैद्य आजोबा। हो पण वहिनी क्षमा करा, पण सखू अशी अगोचर थट्टा करेल असं नाही वाटत मला। तिला लहानपणापासून ओळखतो मी। बघा बाई, आता तिने तुमच्या समोर एवढं सगळं सांगितलं तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये। तुम्हाला काय वाटतंय मी तिच्या तोंडून वधवून घेतलंय सगळं? बघ बाई सखू काय म्हणतायत हे, आता तूच सांग खरं काय खोटं काय? आणि यात कुचराई केलीस ना तो वैद्य बुवाच्या डोळ्यात पाणी येईल असं जळजळीत अपमान करेल। अहो ते मी आधी कधी थट्टा करत नव्हते, पण इथे कसं खेळीमेळीचं वातावरण आहे ना म्हणून थट्टा केली। पण माझ्यामुळे तुम्हाला हेरपटा पडला म्हणजे मला तुम्हाला भेटून बरं वाटलं, पण माझं चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे। झालं का? सगळ्यांच्या शंकांचं निरसन झालं? चला आता निघा आपल्या कामाला। हा जाऊ बाई। शास्त्री बुवांसाठी केशराचं दूध आणा। नको नको मला काही नको। हो घ्या हो, रीतीमुळे सखूच्या उबाई आप्पांना लेकीच्या घरचं पाणी सुद्धा पिता येत नाही। कित्येक वेळेला न खाता पिता जावं लागलंय त्यांना।
पण तुमचा तरी पाहुणचार करू द्या मला. नाही, या न्यायाने मला सुद्धा काही खाता पिता येणार नाही. मी सखूचा आजोबा आहे ना. मग काय, बोलणंच खुंटलं. नाही पण आता आलाच आहात ना, तर जरा घटकावर बोला नातीशी. बरं का सखू, आता आजोबांची थट्टा नाही हं करायची. मी सासरची जी रीत शिकवले ना, तसंच वागायचं. हं, कळलं ना? आलेच हं मी. कोटारडे आहे ती. खूप कोटारडे. आता तुला कळलं ना किती खोटारडी आहे ती सकू ते. आणि तुला तिचं जास्त पूळ काय? कशाला नादी लागतो तिच्या तू? अहो सखू वहिनी नाही हो, ते रमाई कोटारडी आहे. केवढ्या मोठ्याने शंक करतोयस? हे जर का कोणी ऐकलं ना तर आपल्याला घराच्या बाहेर काढतील. अगं आई, बघ ना कशी आहे ना ती रमाई. ते सखू वहिनी किती चांगले आहेत. ते कधीच खोटं बोलत नाहीत आणि अशी विचित्र चेष्टा करणारच नाहीत त्या. पण कसं आहे ना आई, मांजर कसं उंदराला खेळवतं तशी ती रमाई खेळवते सखू वहिनींना. आणि यमुना ताई तर आगीत तेलच ओतायला बसले बघ. दुष्ट आहे ही रमाई. दुष्ट आहे म्हणजे दुष्ट आहे ही रमाई. अरे हळू, तू मरशील आणि आम्हाला पण मारशील मूर्खा. सखू, कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? मला काळजी वाटते. तू लटकं का बोललीस? लटकं? कुणाबरोबर निरोप धाडला होतास सांग बाळा? अहो ते म्हटले ना तुम्हाला, मारुती काका. असेल. मारुतीने कुणा अनोळखी बाईबरोबर निरोप धाडला असेल. जाऊ दे, तू सुखी आहेस हे महत्वाचं. आहेस ना? सखू, मी तुझा बुवा आजोबा आहे. काही दुखत खुपत असेल तर न संकोच करता सांग मला बाळा. आणि कुणाच्याही दबावाला घाबरू नकोस. तू रमाईचं नाव काढच तोंडातून. बघ तुझं काय करते.